नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत वसईतील गिरीज या ठिकाणी श्रीयुत रेनॉल्ड लोपिस यांच्या फार्म हाऊसवर। ॲपल बोरची शेती इथं त्यांनी केलेली आहे आणि जंगली बोराच्या झाडांना ॲपल बोरची डोळे किंवा कलम करून त्यांनी हे छानपैकी उत्पादन घेत आहेत। आपण इथे प्रत्यक्ष पाहू शकता की खूप चांगल्या प्रतीची ॲपल बोर इथं लागलेली आहेत आणि ह्या झाडाचं मूळ खोड जे आहे ते जंगली प्रजातीमधलं आहे। त्याला डोळे भरल्यानंतर खूप चांगली ॲपल बोर इथं लागलेली आहेत आणि अवघ्या 6 महिन्यात ही बोर इथं इतक्या मोठ्या प्रमाणात लागलेली आहेत। साधारण मे महिन्यामध्ये त्यांनी ह्याला डोळे भरले होते आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढ आणि फळधारणा इथं झालेली आहे। आपल्यासोबत श्रीयुत रेनॉल्ड लोपिस ज्यांनी प्रत्यक्ष ही झाडं ह्याची उत्पादन घेऊन त्याला डोळे भरले आहेत। आपण त्यांना याबाबत विचारणा करूया की त्यांनी हे कसे काय केलं। नमस्कार लोपिस साहेब। नमस्कार। हे आपण जंगली बोराच्या प्रजातीमध्ये ॲपल बोरचे डोळे भरून हे चांगलं उत्पादन घेत आहात, तर हे कसं काय केलं आपण? मी प्रथम तुम्हाला दाखवतो। हां, जंगली झाडाला कट मारून हां, सर्व कापून टाकली। ओके। नंतर त्याला नवीन कोंब आले। हां, त्या नवीन कोंबवर ॲपल बोरचं हे घेऊन फांदी घेऊन त्याच्यातला डोळा करून असा इकडे भरला। ओके ओके। हां हां हां। आणि मग ते तयार झाल्यावर त्याला हे केलं, जंगली सर्व फांद्या कापून टाकल्या आणि फक्त जो डोळा भरला होता तोच ठेवला। ओके ओके। आणि त्याला मोठा झाल्यावर मग हे दिला, आपला सपोर्ट दिला। ओके। आणि मे मध्ये भरले होते। आता ते खूप छान प्रतीची ॲपल बोर लागलेली आहेत आणि ह्याला साधारण कधी केलं तुम्ही हे? मे महिन्यामध्ये भरले होते डोळे आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये इतकी वाढ झाली, ॲपल बोर लागलेली आहेत। ओके। याच्याकरता काही विशेष काही मेहनत? 8 दिवसाला औषधाचा फवारा मारतो। ओके ओके। दुसरं काही नाही। मग आता तुमच्या ह्या शेतीवर जी दुसरी बोराची झाड आहे तिकडे पण तुम्ही लावलेलं आहे? भरले, तुम्हाला दाखवतो इकडे। हा, जरा दाखवा, त्या झाडाचं पण दाखवा मित्रांनो। इथं वेगवेगळ्या झाडावरती त्यांनी ॲपल बोरचे डोळे भरलेत आणि सगळीकडे ॲपल बोर लागलेली दिसत आहेत आपल्याला। हे बघा, ही चांगल्या प्रतीची उत्तम आणि याला मार्केटमध्ये छान भाव पण येतो आणि चवीला पण खूप छान ॲपल बोर असतात। तर लोपिस साहेब, तुमचा हा प्रकल्प कदाचित आपल्या वसईमध्ये प्रथमच दिसून येतोय। तुम्ही हे छान पद्धतीने शेती करता आणि हा नवीन एक उपाय तुम्ही सुचवलेला आहे। हा सगळीकडे जर आणला आपल्या महाराष्ट्रात तर महाराष्ट्रातून ॲपल बोरचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि अवघ्या 6 महिन्यात त्याला फळं लागलेली आहेत आणि चांगलं उत्पन्न सुरू झालेलं आहे। तर ह्याबाबत तुम्हाला आणखी काही सांगायचं आहे का? नाही, शेतकऱ्यांनी असं करावं, जंगली बोरा ज्यांच्याकडे आहेत शेतीवर त्यांनी करावं, आपण त्यांना मदत करू। अगदी 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 अगदी। थँक्यू। डोळे देण्यापासून, आपण त्यांना भरून देण्यापासून मदत करू। कारण मला पण माहित नव्हतं, मला एका कृषी अधिकाऱ्याने भरून दिला, त्याचं बघून मी केलं तर सक्सेस झाला। व्हेरी गुड व्हेरी गुड। आणि अशी 12-15 झाडांना मी भरलेली आहे आणि अवघ्या 6 महिन्यात उत्पादन सुरू होते, उत्पादन चालू झालं। आणि आता लॉंग टर्म असेल? लॉंग टर्म असेल, फक्त कट मारावा लागेल, बोरं संपली कट मारायचं। ओके ओके ओके। थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच। आपल्या चॅनलतर्फे तुमचं धन्यवाद। आणि या इथं हे आणखी काय लावलेलं आहे तुम्ही? ज्वारी आहे गायींसाठी। गायींसाठी ज्वारी आहे। आणखी इथं कुठली शेती होते? शेती रताळी, कांदा, ओके, मिरची। अच्छा अच्छा, सर्व शेती करतो। व्हेरी गुड। थँक्यू व्हेरी मच, थँक्यू।